शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहेत लोणी पट्ट्यामध्ये। कांद्याचा आगार आहे, लाल कांदा इथे खूप मोठ्या प्रमाणात होतो। जो काही पावसाळ्याच्या एंडिंगला जो काही कांदा लावला जातो तो मित्रांनो ह्या पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतो। तर आपल्यासोबत श्री स्वामी समर्थ कृषी उद्योग समूह चिंचपूर फाटा सर, आपली एक ओळख करून द्या थोडक्यामध्ये। नमस्कार, मी स्वप्नील अशोक गिरी, संचालक श्री स्वामी समर्थ कृषी उद्योग समूह। तर मित्रांनो, हा जो काही प्लॉट पाहत आहे हा स्वतः शर्टचा प्लॉट आहे। आपण त्यांच्या प्लॉटमध्ये व्हिजिट दिलेली आहे। तर इथं दर 8 दिवसाला आपला येणं जाणं राहतं, प्लॉट व्हिजिट राहते। तर हा जो काही प्लॉट पाहत आहे बावस्कर सीड्सचा हा कांद्याचा प्लॉट आहे। या प्लॉटला आज पूर्ण किती दिवस झाले सर? या प्लॉटला आज 62 दिवस झालेले आहेत। 62 दिवस ना? तर 62 दिवस पूर्ण झालेले मित्रांनो। तर कांद्याला ट्रीटमेंट कशा पद्धतीने झालेली आहे तुम्हाला कांद्याचा एक हे दाखवतो मित्रांनो। आपण 2 प्रकारचा कांदा हे केलेला आहे मित्रांनो। हे बघा, कांद्याला पातींची संख्या असेल, पोगर असेल, पंजा असेल, कशा पद्धतीने तयार झालेले पहा। आणि ह्याची मान बघा कशा पद्धतीने जाड झालेली, अंगठ्यासारखी जाड। तर स्वप्नील शेठ, या कांद्या मागचं जे काही रहस्य आहे, तुम्ही ह्याला 15 दिवसापूर्वी काय डोस दिला होता, 15-20 दिवसापूर्वी काय डोस दिला, तुमची मान अशा पद्धतीने झाली, जे आहे ते रिअली सांगा। तुमचा घरचा प्लॉट आहे। सुरुवातीला आपण ज्यावेळेस कांदा लागवड करायची होती त्यावेळेस आपण बेड बनवून घेतले। त्यावेळेस बेडमध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यामध्ये ह्युमिक ग्रॅन्युअल घेतलं गजराज। हे सुरुवातीला बेडमध्ये वापरलं। त्याच्यानंतर साधारणतः तणनाशक मारून झाल्यानंतर आपण त्याला एक बेसल डोस घेतला, त्याच्यामध्ये 10-26-26 घेतलं आणि मायक्रोन्यूट्रिएंट घेतलं। हा डोस घेतला। त्यानंतर आपण ड्रिपनी काही विद्राव्य खतं सोडली, त्याच्यामध्ये 052-34, 5 स्ट्रोक यासारखे काही जे असतील ते सोडले। तुम्ही लेटेस्ट लास्टमध्ये एक 15 दिवसापूर्वी 052-34 आणि 5 स्ट्रोक दिलं। बरोबर। आज तुम्ही प्लॉटमध्ये तुमच्या चक्कर मारलाय, तर तुम्हाला खरोखर सांगायचं बरं काय फरक जाणवला? 110% याच्यामध्ये फरक आहे। 5 स्ट्रोक ज्यावेळेस मी सोडलं त्यावेळेस माना जाड झाल्या आणि असा पंजा बांधला आहे। 15 दिवसामध्ये तुम्हाला एकदम चांगला रिपोर्ट झाला। 100%। तर मित्रांनो पाहू शकता, त्यांनी लेटेस्टमध्ये 052-34 आणि 5 स्ट्रोकचा डोस झालेला आहे। कांद्याच्या माना असतील, पंजा असेल, पोगर असेल, एक नंबर स्ट्रॉंग झालेला आहे कांदा। 62 दिवस पूर्ण झालेले आहे लाल कांद्याच्या मानाने। ह्याची मुळी बघा मित्रांनो कशी मस्त, एकदम मस्त। आजच्या घडीला आज तारीख 30 ऑक्टोबर 2025, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे महाराष्ट्रात। दिवाळी सुद्धा पावसातच गेलेली आहे बऱ्यापैकी, परंतु स्वप्नील शेटनी हा कांदा अशा पद्धतीने जपलेला आहे। ह्याला लेटेस्टमध्ये डोस होऊन बघा मित्रांनो, मुळी वगैरे एकदम किती छान पद्धतीने आहे। आणि त्यांनी वेळोवेळी जे काही स्प्रे असतील, मध्ये कॅब्रोटॉप असेल, नेटिओ सारखं औषध असेल, त्याबरोबर इनिशियल स्टेजला अँट्राकॉल असेल, साप पावडर असेल, त्यामध्ये कीटकनाशक असतील, इमिडा असेल, सोलोमोन असेल, अशा पद्धतीनं फवारणी घेतलेली आहे त्यांनी। तणनाशकामध्ये सुद्धा ॲक्वाप्युरेक्सचा वापर केलेला होता तुम्ही? ॲक्वाप्युरेक्स वापरला होता। याच्यामध्ये पाण्याचा पीएच मेंटेन होऊन तणनाशकाचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे मिळाला। तण उतरलं का तुमच्या वावरामध्ये? नाही। तर मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीनं स्वप्नील शेटनी कांदा बनवलेला आहे। स्वप्नील शेटचं जे काही दुकान आहे कृषी सेवा, त्यांचं स्वतःचं कृषी सेवा केंद्र आहे, ते आज शेतकऱ्यांच्या सेवेत त्यांना 10-12 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तर त्यांचा जो काही दुकानाचा ॲड्रेस आहे मित्रांनो, लोणी ते संगमनेर या हायवेवर चिंचपूर फाटा म्हणून आहे, तिथे त्यांचं शॉप आहे मित्रांनो। खताचं एक भव्य दिव्य आणि औषधं वगैरे सगळं बियाणं असेल सगळं एकाच छताखाली उपलब्ध आहे मित्रांनो। तर अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।